लोकशाहीच्या अत्यंत महत्त्वाच्या पर्वातून आपण जात आहोत. 19 तारखेला पहिलं चरण संपलेलं आहे आणि मला वाटतं माझ्या सकट आपण सर्वांनी संविधान प्रदत्त लोकशाही जिवंत राहावी, व्यक्ती स्वातंत्र्य जिवंत राहावं, माझा आणि तुमचा श्वास कोंडलेला नसावा, अभिव्यक्तीच्या माध्यमातून असं वातावरण त्याला मिळावं की तुमच्या आणि माझ्या मनातील भाषा उच्चपदस्थ राजकारणी लोकांना सुद्धा कळावी, गाढवांना सुद्धा कळावं, एवढं स्वातंत्र्य या लोकशाहीमध्ये जिवंत असावं. म्हणून पहिल्या चरणाला माझ्यासारख्या माणसांनी फार जबाबदारीनं लोकशाहीचं कर्तव्य बजावत असताना आपलं मतदान केलेलं आहे. आता इतर चरणामध्ये ते व्हावं अशी अपेक्षा करतो. ज्यांच्याजवळ शिक्षण नव्हतं, खऱ्या अर्थानं त्याला आजही अशिक्षित म्हटलं जातं, शैक्षणिक अटींच्या माध्यमातून मध्ययुगामध्ये असल्या मुस्लिमांच्या सुफी संतांनी आणि बहुजन संतांनी एक लोकशाहीवादी चळवळ या महाराष्ट्रातच नव्हे तर या देशामध्ये घडविलेली आहे. ही लोकशाही चळवळ त्या धर्मव्यवस्थेच्या विरोधात होती, जी धर्मवादी व्यवस्था व्यक्ती म्हणून मूल्य देण्यास किंवा मान्यता देण्यास तयार नव्हती. ग्रंथांच्या माध्यमातून माणसाची माणुसकी कुस्करून टाकणारी पांडित्यपूर्ण आणि धर्मगुरूंच्या हाती असलेल्या त्या जोखडदंड व्यवस्थेमधून त्या समाजाला जागृत करण्यासाठी संतांनी आणि सुफींनी धर्माच्याच नावानं लोकशाहीवादी चळवळ मध्ययुगात चालवली आणि त्या चळवळीनं या महाराष्ट्रामध्ये कमाल घडविली. एक प्रबुद्ध असा नेता पुढे आला आणि त्यानं दाखवलं की सर्व समाजाला जर जवळ घेतलं, सर्व समाजाला 18 पगड जातींना जर न्याय दिला, त्यांना शासन प्रशासनापासून सगळ्याच संस्थांमध्ये सहभागी करून घेतलं, त्यांचा मान सन्मान राखला, तर बलाढ्य शक्तींच्या अवतीभोवती असताना सुद्धा स्वतःचं स्वराज्य घडविता येतं आणि त्या स्वराज्याचे रक्षक म्हणून 18 पगड जातींच्या मावळ्यांना उभं करता येतं आणि त्या बलाढ्य शक्तींशी यशस्वी मुकाबला करता येतो. असे स्वराज्य संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, सर्व धर्मप्रिय छत्रपती शिवाजी महाराज यांना या मंचावरून अभिवादन करतो. मित्रांनो, टॉलस्टॉय म्हणालेला आहे की कोणत्याही देशामध्ये लोकशाहीच्या प्रक्रियेनंतर 50 वर्षाच्या पेक्षा जास्त टिकलेली नाही लोकशाही. 50 वर्षाच्या आत किंवा 50 वर्षाच्या पायरीवरती त्या लोकशाहीनं परतीचा प्रवास केलेला आहे. पण तुम्ही आणि मी 75 वर्ष जवळपास होत आली, अजूनही भारतामध्ये कशी का असना लोकशाही टिकलेली आहे. 2014 पासून तिचा परतीचा प्रवास करणाऱ्यांना या 2024 मध्ये आम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतो. एवढी बलशाही लोकशाहीचा अधिकार, मतदानाचा अधिकार तुमच्या आणि माझ्यापर्यंत अजूनही जिवंत आहे. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आवाज वीज गेली तरी एवढा बुलंद असतो की तो शेवटच्या माणसापर्यंत जातो. हा आवाज चळवळीतून आलेला असतो. हा आवाज कितीही धर्माच्या आधारावर या देशाची विभागणी केली तरीही सेक्युलर म्हणून उभा राहतो आणि हे सेक्युलरिझमच इथल्या धर्मांध लोकांना नको आहे. म्हणून या देशाची धार्मिक विभागणी करण्याचं महापाप 2014 पासून तीव्रतेनं करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम या देशामध्ये सांस्कृतिक राजकारणाला यशस्वीपणे सुरुवात केली. टॉलस्टॉय पुन्हा एक गोष्ट सांगून गेला होता, लोकशाहीच्या परतीचा मार्ग हा सांस्कृतिक युद्धातूनच उभा राहतो आणि ज्या वेळेस अंधभक्त संस्कृतीच्या नावानं धार्मिक जोखंदंडाचं जूर
आपल्या खांद्यावरती अशिक्षित लोकांसह शिक्षित लोक घेऊन वागायला लागतात, तेव्हा प्रबुद्ध लोकशाहीचा प्रवास पुन्हा मध्ययुगाकडे किंवा रानटी युगाकडे चाललेला असतो, असा टॉलस्टॉय बोलला. 2014 पासून या लोकशाहीचा परतीचा प्रवास त्याच माध्यमातून केला जातो आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांस्कृतिक राजकारणाला सुरुवात केली. शिक्षणाच्या द्वारे सांस्कृतिक राजकारण परतविता येतो याची मुहूर्तमेढ केली. पण त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, या देशामध्ये क्रांतीचा प्रवास कोण्या एकट्याचा प्रवास कधीच राहिलेला नाही. क्रांती कोण्या एकट्या पुरुषानं कधी केलेलीच नाही. जगात इतिहास नाही की एकट्या माणसानं क्रांती केलेली असेल. तो क्रांतीचा नेता असतो, तो क्रांतीचा अगुवाई करणारा असतो. पण त्याच्या मागे त्या काळामध्ये अनेक प्रबुद्ध लोक, अनेक समर्थ लोक यांचा पाठबळ असतो. त्याच पाठबळानं तो पुढे जातो. तो फक्त नेता असतो. क्रांतीमध्ये ज्या ज्या प्रवाहांचा समावेश असतो त्यांचा सगळ्यांचा नीट इतिहास या लोकशाहीच्या लढ्यामध्ये आम्ही समजून घेतलं पाहिजे. तो इतिहासच आम्हाला कळत नाही. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोलवलकर आपल्या वी आर बंच ऑफ थॉट्स मध्ये स्पष्टपणे सांगून जातात, एकदा राजकीय सत्ता गेली तरी चालेल. काय म्हणतात गोलवलकर? एकदा राजकीय सत्ता गेली तरी चालेल, पण सांस्कृतिक सत्ता कधीच जाऊ देऊ नका. ते पुढे स्पष्टीकरण करतात की राजकीय सत्ता आज गेली तर उद्या परत आणता येईल, पण सांस्कृतिक सत्ता गेली तर हजारो पिढ्या ती परत आणण्यासाठी झुंजावं लागेल. म्हणून राजकीय सत्तेची जास्त चिंता करू नका. या लोकांवरती आपलं सांस्कृतिक अधिपत्य नेहमी ठेवा. त्याच्यासाठी जे करावं लागेल ते करा. 2014 पासून ते नीट काय करायचं ते करतायत. तसा त्यांचा हा सांस्कृतिक अधिपत्याचा इतिहास 5000 वर्षांचा आहे. ज्यांच्याशी बुद्ध भांडले, ज्यांच्याशी पैगंबर मोहम्मदांचे अनुयायी भांडले, ज्यांच्याशी चक्रधर भांडले, ज्यांच्याशी कबीर भांडला, ज्यांच्याशी फरीद भांडला, ज्यांच्याशी ख्वाजा निजामुद्दीन औलिया भांडला, ज्यांच्याशी गोरा कुंभार भांडला, ज्यांच्याशी संत गाडगे महाराज भांडले आणि ज्यांच्याशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भांडले, एवढा वसा लोकशाहीच्या पायथ्याशी आहे. तो नीट आपल्याला सांभाळता येत नसल्यामुळे मूठभर गोलवलकर आणि सावरकर तुमच्या आणि माझ्या डोक्यावर बसायला लागले. लोकशाहीची एक बैठक असते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी ती नीट ओळखली आणि सांस्कृतिक राजकारणाला सुरुवात केली. सांस्कृतिक राजकारणातून पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होत गेली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा प्रबुद्ध माणसाने महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपला गुरु मानलं. उगच नव्हे, आम्ही महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सांस्कृतिक राजकारणाला नीट तपासत नाही. आम्ही फक्त निर्मित मांडला म्हणून स्वीकारायचो का, किंवा निर्मित वगळून महात्मा फुले मांडता येतो का, याच्या भानगडीत पडलो. आणि ते 2014 पासून तुमच्या आणि माझ्या भूखंडीवर धर्मराष्ट्र घेऊन साथीवर चढते झाले. नीट चिकित्सा 2024च्या या लोकशाहीच्या युद्धामध्ये आपण समजून घेतली पाहिजे. 35-36% वरती ते नाहीत. 2014ची निवडणूक जिंकलेत 33% वरती. 2019 मध्ये जिंकले 1.5% वाढलेला आहे फक्त. एकूण 35 ते 36% त्यांचा विजयाचा ग्राफ आहे आणि त्यांना कन्फर्म झालेला आहे. आम्ही कितीही आपटलं, कितीही काही केलं तर या देशामध्ये 35%च्या वरती आम्ही जाऊ शकत नाही. पॉलिटिक्समध्ये एक्सेस पीपलची एक थेअरी आहे. ती थेअरी ही सांगते की ज्या वेळेस तुमचं कन्फर्मेशन होतं की तुम्हाला फक्त 35 ते 36% लोक विजयी होऊ शकतात, तेव्हा उरलेली 60-65% ही अतिरिक्त जनता म्हणून राजकारणामध्ये समजून घ्यावं लागतं. ती कामाची नाही, ती आपल्या मदतीला येणार नाही. काहीही करा ती आपल्या समर्थनात उभी राहणार नाही. म्हणून ती एक्सेस पीपल आहे. मग काय करायचं? 35%ांना जेवढं मजबूत करता येईल तेवढं करायचं. 35%साठी जेवढी अर्थव्यवस्था, प्रशासन व्यवस्था, राजकीय व्यवस्था वापरता येईल तेवढं वापरायचं आणि 65%चं प्रत्येक क्षेत्रातलं कंबरडं मोडायचं. याच्यात मुसलमान आले, याच्यात शेतकरी आले, याच्यात तरुण आले,
याच्यात अठापगड जातीची माणसं आली, याच्यात कास्तकार आले, कारागीर आले, सर्व आले. 65% आम्ही असताना 2014 मध्ये जेव्हा 28 पक्षांना एकत्र घेऊन हे धर्मांध शक्ती विराजमान झाली, तेव्हा 360 खासदारांपैकी आजही 362 खासदारांपैकी यांच्याकडे 160 खासदार अनुसूचित जाती जमाती जनजातीच्या आरक्षणातून निवडून गेलेली माणसं आहेत, ज्यांच्यावर फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. दिल्लीत बसले आहेत त्यांच्यासोबत. आता 2024ला त्यांनी परत यावं म्हणून वरती निराकोट, डोक्यावर हिरवी पगडी, मात्र खाली भगवा गमचा लावूनच ते फिरतायत. त्यांच्या प्रचारासाठी हेही आपण नीट समजून घेतलं पाहिजे. फिरतायत ते मौलाना, फिरतायत भंते, फिरतायत. कालपर्यंत बाबासाहेबांचे नाव घेणारे आपले लोक फिरतायत. कालपर्यंत मुसलमानों के खिलाफ ये शक्तियां बहुत ही मुश्किल खड़ा कर देगी असे म्हणणारे मुसलमानही त्यांना मतदान द्या म्हणून फिरतायत. आपण कोणत्या संकटात हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांस्कृतिक राजकारण करत असताना लोकशाही जेव्हा येऊ घातली होती तेव्हा नीट मांडणी केलेली होती. 1885 मध्ये पहिलं या देशाचं राजकीय संघटन निर्माण झालं. आज गरज आहे आमची, आज गरज आहे की यांना पाय उतारा करावं, हे आमची प्राथमिकता आहे. पण थोडी चिकित्साही झाली पाहिजे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होते तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले याच्यावर टीका करतात आणि म्हणतात ही कसली राष्ट्रीय काँग्रेस ज्यामध्ये 18 पगड जातींचं अस्तित्वच नाही, ज्यामध्ये तुम्ही पदाधिकारी म्हणून ज्यांना नेमले ते मुठभर लालजी, भटजी आणि शेठजी आहेत. जोपर्यंत 18 पगड जातींचा समावेश होणार नाही तोपर्यंत ती संघटना राष्ट्रीय होऊ शकत नाही. लोकशाहीची केवढी मोठी व्याख्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी 19व्या शतकात करून टाकली होती. हो, लोकशाही जर यायची असेल तर सगळ्या 18 पगड जातींचं प्रतिनिधित्व, त्यांचं योगदान, त्यांचं सहभाग जर होत असेल तर त्यालाच स्वराज्य म्हणायचं, त्यालाच स्वातंत्र्य म्हणायचं, त्यालाच स्वतंत्र राज्य म्हणायचं, देश म्हणायचं. अशी मांडणी नीट महात्मा ज्योतिबा फुलेंनी करून ठेवलेली होती. आणि त्यासाठी सांस्कृतिक मुक्तीसह 18 पगड जातींचं एकत्रीकरण ही महात्मा ज्योतिबा फुलेंची लाईन होती, टॅगलाईन होती. आणि म्हणून भारताचं स्वप्न पाहत असताना स्वतःच्या हस्ताक्षरात महात्मा ज्योतिबा फुलेंनी येणारं विभाजनाचं वृत्त लिहून ठेवलेलं होतं. तुम्हाला राष्ट्र जर उभं करायचं असेल तर राष्ट्र मी कशात शोधतो, नॅशन म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, याची महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडणी केली. ती मांडणी होती एकाच कुटुंबामध्ये मी हिंदूही बघू शकतो, एकाच कुटुंबामध्ये मला ईसाई पाहिजे, एकाच कुटुंबामध्ये मला मुस्लिमही पाहिजे, एकाच याच्यामध्ये मला बौद्धही पाहिजे, एकाच याच्यामध्ये मला शीख सुद्धा पाहिजे. असं कुटुंब म्हणजे माझं भारत राष्ट्र. ही मांडणी महात्मा ज्योतिबा फुलेंची होती. ती मांडणी 2014 नंतर किती विस्कटली. इस देश में रहना होगा तो क्या क्या करना होगा, इस देश में रहना होगा तो क्या क्या खाना होगा, इस देश में रहना होगा तो कौन सी विधि को अपनाना होगा, कौन सी विधि को छोड़ना होगा, कैसे चलना होगा, कैसे नहीं चलना होगा, क्या पहनना होगा और क्या नहीं पहनना होगा, हे ठरवण्यापर्यंत मुजोरी गेली. का बरं गेली? कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून तर छत्रपती शाहू महाराजांपर्यंत तर बाबासाहेबांच्या टॅगलाईनपर्यंत आम्ही नीट आमची सांस्कृतिक बैठक 18 पगड जातींची मांडू शकलेलो नाहीत. ही आमची कमतरता आहे. तरीही पुढं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनेक पर्याय देऊन हा राजमार्ग पुढं केला. सावित्रीबाईंना शिकवलं. सावित्रीबाईंची एक छोटीशी कविता आहे ज्या प्रत्येक भाषणामध्ये मी ती कविता वापरतो. काय आहे ती कविता? नसते जर गफ्फार मुन्शी बेग आणि लिजिट साहेब तर ज्योतिबा माझा महात्मा ज्योतिबा झाला नसता. केवढी सुंदर कविता आहे. नसते जर गफ्फार मुन्शी बेग आणि लिजिट साहेब तर ज्योतिबा माझा महात्मा ज्योतिबा झाला नसता. काय आहे याचं गमक, काय आहे याचं ऐतिहासिक मर्म? सावित्रीबाई फुले म्हणतात की ज्योतिबा 4व्या वर्गानंतर भाजीपाला विकायला बसलेले होते. कारण धर्मांध माणसं गेलेली होती. धर्मांध माणसांनी सांगितली की तुमची जात
ही भाजीपाला विकणाऱ्यांची माड्याची शिक्षण घेणं धर्मानं बंदी आहे. ज्योतिबा शिकला ते ठीक झालं 4थी पर्यंत, पुढे शिकवायचं नाही. गोविंदराव तुमच्यावर बहिष्कार करू. घाबरले गोविंदराव आणि ज्योतिबा फुलांना 4थीतनं काढून टाकलं. काय केलं ज्योतिबांनी? भाजीपाला विकणार रस्त्यावर. किती दिवस विकावे? अनेक महिने विकलेत भाजीपाला. महात्मा ज्योतिबा फुल्यांची वाडी आणि त्यांचा वाडा याच्यामध्ये कोठी होती. ज्या कोठीचा मालक होता गफ्फार मुन्शी बेग. कोण गफ्फार मुन्शी बेग? खडीबोलीचा उत्कृष्ट जाणकार, मराठीचा उत्कृष्ट लेखक. कोण गफ्फार मुन्शी बेग? गफ्फार मुन्शी बेग इंग्रजीचा तरबेज मास्टर. कोण गफ्फार मुन्शी बेग? फारसीचा उत्तम जाणकार. कोण गफ्फार मुन्शी बेग? अरबीचा हाफिज. कोण गफ्फार मुन्शी बेग? ज्याच्या घरी फुलांची टोपली घेऊन महात्मा ज्योतिबा फुले लहानचा लेकरू असताना नेहमी जायचं आणि त्यांच्या घरी बसून असायचे बिजीट साहेब आणि दोघांची चर्चा चालायची समतेवर, दोघांची चर्चा चालायची विविध विषयांवर आणि तिथा ज्योतिबा बसून असायचे. जेव्हा अनेक दिवस झाले ज्योतिबा आला नाही म्हणून विचारपूस करते झाले कोण गफ्फार मुन्शी बेग, की कुठं आहे तो ज्योतिबा. तेव्हा कळलं की ज्योतिबा हा भाजीपाला विकतो आहे. त्यांना बोलवून घेतलं आणि विचारलं की का बरं असं? म्हणे नाही असं असं घडलं. ते लोक आले होते आणि म्हणाले की हे धर्म मी मंजूर नाही म्हणून भाजीपाला विकतो. हे गोविंदरावकडे गेले. किती लोक होणार इतिहास? एकात्मतेसाठी किती इतिहासाची पानं उघडावी लागणार आहेत. किती कलुषित करून टाकला आहे विविध समाजांचा इतिहास. आणि बुद्धिवंतांनी लंबी लढाई आहे, ये इतनी आसान लड़ाई नहीं है. अगर 100 कम पड़ेंगे तो दूसरे 100 कहीं ना कहीं से ले लेंगे वो लोग. डॉक्टर साहब 150 कम पड़ेंगे, पैसों के बल पे वो 150 भी ले लेंगे. इसलिए 2024 में हम पराजित भी करने के बाद, वो पराजय के दहलीज पे खड़े होने के बाद भी जंतर मंतर करके सत्ता पे आ सकते हैं. इसलिए लड़ाई बहुत लंबी है, उसकी तैयारी भी उतनी गहरी करनी पड़ेगी, उतनी लंबी करनी पड़ेगी. ये एक दो समय की बात नहीं है, ये लंबी लड़ाई है. क्योंकि वो बताते हैं कि 10 साल, ये पिछले 10 सालों में उन्होंने इतना पैसा जमा कर लिया है कि सत्ता में न रहकर भी तुम्हारे साथ में 150 साल तक वो लड़ाई कर सकते. इतनी आर्थिक व्यवस्था उन्होंने मजबूत कर ली. शेवटी राजकारणामध्ये जेव्हा ऐरणीवर युद्ध येतं तेव्हा पैसा नावाची शक्ती खूप महत्त्वपूर्ण असते. या 10 वर्षामध्ये त्यांनी जेवढं लुटलाय पैसा, अरे ज्याच्याकडे खायला नव्हतं तो मोठ्या गाड्यामध्ये फिरायला लागला. ज्यांच्या 2 रूमचे कार्यालय होते आज भारतामध्ये 345 3 स्टार कार्यालय त्यांचे झाले. एवढा पैसा आला कुठून? कुठून आला एवढा पैसा? चंदा दिलं आणि धंदा दिलं. धंदा करून चंदा आणला. गमतीचा भाग असा, मी जो अभ्यास करत होतो त्या बीफ कंपनीवर 3 जूनला रेड पडली. 3 जूनला रेड पडली ईडीची. 16 जूनला त्यानं 1,500 कोटीचं चंदा देऊन टाकला. ज्या कंपनीचा पूर्ण टर्नओव्हर हा 490 कोटीचा आहे त्याच्यावर 10 तारखेला रेट पडतं आणि 20 दिवसानंतर ती कंपनी, त्याचा टर्नओव्हरच डॉक्टर साहेब 490 कोटीचा आहे, त्यानं 500 कोटीचा चंदा यांना दिलं. नाही तो हा पैसा. ज्या शिपलाची औषध या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या पूर्वी 30 रुपयाची होती एक स्ट्रीप, ते इलेक्ट्रॉल बॉन्ड दिल्यानंतर ती स्ट्रीप 245 रुपयाची झाली. कुणाला सांगणार, कसं सांगणार त्या लूटमारीला? आणि म्हणून नीट आमच्या बैठका निश्चित करणं आणि 2024 मध्ये आलेल्या संकटाला ओळखून आपली तयारी करणं हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले भाजीपाला विकत होते तेव्हा ज्योतिबा फुल्यांचा हात धरून गोविंदरावांपर्यंत गफ्फार मुन्शी बेग गेले आणि म्हणाले का बरं असं केलं? तेव्हा ते बोलले की पुजारी आले होते, पंडे आले होते, त्यांनी सांगितलं ये हमारे धर्म में नहीं बैठता, इसलिए ज्योतिबा को स्कूल नहीं भेजने का. क्यों? क्योंकि धर्म की मनाई है. तेव्हा गफ्फार मुन्शी बेग बोलले मी मुसलमान आहे, माझा धर्म इस्लाम आहे आणि मी जो ग्रंथ वाचतो त्याचं नाव कुराण आहे आणि कुराण उघडल्यानंतर मला पहिली आयत जी वाचावी लागते ती अशी आहे की इकरा बिस्मिकल लजी, याचा अर्थ होतो उठ मानवा, ते ज्ञान घे जे ईश्वरानं लेखणीच्या माध्यमातून या जगाला दिलेलं आहे, ते ज्ञान प्राप्त कर, कारण तो तुझा पहिलं कर्तव्य आहे. म्हणून माझा धर्म मला ज्ञान द्यायला सांगतो, ज्ञान घ्यायला सांगतो.
तो धर्मच कसा असू शकतो जो ज्ञान घेण्यापासून ज्योतिबाला मनाई करतो. दुसरा मुद्दा यांनी सांगितलं, आता जे नवीन शैक्षणिक धोरणावर झालं ना, शेंडेताई बरोबर म्हणाला की ज्ञानबाची मेघ आहे. ज्ञानबाची मेघ आहेच. नवीन शैक्षणिक धोरण आणि राजकारणामध्ये दुसरा एक महत्वाचा तत्व असतो. कोणता? काळाला आणि परिस्थितीला असेल त्या ठिकाणी अनेक वर्षासाठी थांबवून द्या. हा स्थगितीचा जो सिद्धांत आहे, स्टॅग्नन्सीचा जो सिद्धांत आहे राजकारणामध्ये, तो महत्वाचा आहे. गोबर डायमंड बरोबर आहे हे म्हणण्यामध्ये स्टॅग्नन्सीचा मुद्दा वापरतात. तुम नहीं सुनोगे, गोबर में डायमंड है ये तुम नहीं सुनोगे, लेकिन उनको मालूम है हम 35% पर ही चुनकर आ सकते हैं. तो 35% में 12% लोग ऐसे हैं मतदाता जिनको अगर ये बोला जाए कि गोबर में डायमंड है तो आंख बंद करके हमको वोट मानेंगे. हा स्टॅग्नन्सीचा नियम राजकारणामध्ये खूप कामी येत असतो. म्हणून पंतप्रधान सारखा माणूस जेव्हा संबंध नसलेल्या गोष्टी बोलतो, काही लोक म्हणतात की फुलिश जैसे बोल रहे, मूर्ख नाही आहेत. तुम्हाला चळवळीचा इतिहास हा 200-300 वर्षाचा असेल, त्यांना तुम्हाला मूर्ख बनवण्याचं एक्सपर्टी 5000 वर्षाची आहे. किती वर्षापासून बनून राहिले मूर्ख? 5000 वर्ष. तुम्ही किती वर्षात ट्रेन झाला? 200 वर्ष. महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून जर धरला, आपण संतांपासून धरलं, 200-300 वर्ष आपल्यापर्यंत जागृतीचा लोन आलेला आहे. त्यांना तुम्हाला सगळ्या संस्कृतीसह मूर्ख बनवण्याची एक्सपर्टी 5000 वर्षाची आहे. म्हणजे मुकाबला केवढा तगडा आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मग दुसरा मुद्दा कोणता? ख्रिश्चनांच्या शाळेमध्ये जर शिकले तर भ्रष्ट होतील. तेव्हा गफ्फार मुन्शी गोविंदरावांना म्हणाले, अहो गोविंदराव, मीही ब्रिटिशांच्या प्रशासनामध्ये उच्चपदस्थ आहे, उच्चपदस्थ होते. जेवढे आजच्या काळामध्ये 99% ब्राह्मण बंधू ब्रिटिशांच्या उच्च पदावरती आहेत, त्या सर्वांनी ख्रिश्चनांच्याच शाळेमध्ये शिक्षण घेऊन हे पद प्राप्त केलेली आहे. गुरुकुलमध्ये शिकून कुणीही पद प्राप्त करता झालेलं नाही, किंवा मंदिराच्या प्रिमायसेसमध्ये शिक्षण घेऊन कोणीही ब्रिटिशांच्या साम्राज्यामध्ये पदाधिकारी झालेलं नाही, अधिकारी झालेलं नाही. जेवढे झालेले आहेत ते ख्रिश्चनांच्याच शाळेत शिकून झालेले आहेत. ते तिथं शिकल्यानंतर पदाधिकारी होतात. मग तुमचा मुलगा भ्रष्ट कसा होईल? ते यासाठी सांगतात भ्रष्ट होईल म्हणून, कारण फुले नावाचा माळ्याचा पोरगा तिथं ख्रिश्चनांच्या शाळेमध्ये शिकून डेप्युटी कलेक्टर व्हायला नको, तिथं शिकून तो तहसीलदार व्हायला नको, तिथं शिकून तो प्रशासनाचा मोठा व्हायला नको. म्हणून या पद्धतीनं ते उलट सांगतात. करतात तेच जे त्यांना करायचंय, पण सांगतात उलट. 80-82च्या दशकामध्ये अटल बिहारी वाजपेयी बंडीवर निघालेले होते. काय घेऊन? कॉम्प्युटर घेऊन निघालेले होते, बरोबर. संसदेचा घेराव केलेला होता आणि म्हणाले होते, ये कंप्यूटर अगर आ जाएगा तो देश का नौजवान बेकार बन जाएगा, इसलिए हम इसका विरोध करते हैं. स्टॅग्नन्सीचा नियम वापरला. सगळा भैताळ बहुजन समाज म्हणायला लागला, ये बराबर बोल रहे, अगर कंप्यूटर आ जाएगा तो इतने लोग बेकार हो जाएंगे, डाटा मांडलं असं होईल, असं श्रम वाया जाईल. सगळे लोक आपापल्या पोराला सांगायला लागले की जहां है वही रहो, कॉम्प्युटर हे बेकारीचं धन आहे, तिकडे जाऊ नका. हा स्टॅग्नन्सीचा नियम वापरून 7 वर्षामध्ये त्यांनी आपल्या पठडीतील लोकांना या सगळ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये, कॉम्प्युटराइज बिझनेसमध्ये, कॉम्प्युटराइज इंटरनॅशनल बिझनेसमध्ये उतरवलं. आणि 6 वर्षानंतर जेव्हा स्पष्ट झालं की इंटरनॅशनल व्यापार करायचं असेल, इंटरनॅशनल मार्केटिंग करायचं असेल, इंटरनॅशनल कोणताही बिझनेस करायचं असेल, तर कॉम्प्युटरचं नॉलेज आणि त्याच्या सॉफ्टवेअरचं नॉलेज अत्यंत कळीचा निकडीचा आहे. जेव्हा आमचे डोळे उघडले तेव्हा मी काय पाहतो, सगळ्या संस्थानावर त्यांचीच पोरं बसली. आणि मग आमच्या पोरांसाठी 3000 रुपये महिन्यावर DTP करण्याशिवाय दुसरं काहीही उरलेलं नव्हतं. मग आमची पोरं बहुजनांची मग म्हणायला लागली, अरे कम्प्युटर में काम मिल रहा है, हम भी करना चाहिए. अरे 5 लाखाची नोकरी त्या 6 वर्षात त्यांनी गिळंकृत केली. मास्टर आणि की पोस्ट त्यांनी हस्तगत केली. उरलेलं
रसवंतीच्या रस काढल्यानंतर उसाचा जो चिपाडा असतो त्या नोकऱ्या तुमच्या आणि माझ्या पोराच्या हातातून मिळाल्या. हा स्टॅग्नन्सीचा नियम आपण नीट समजून घेतलं पाहिजे. केव्हापासून युद्ध आहे? महात्मा ज्योतिबा फुले तेच सांगत होते, गफ्फार मुन्शी बेग तेच सांगत होते. समाय सावित्री जेव्हा तुमच्या शिक्षणासाठी शेण माती खात होती तेव्हा तिच्याबरोबर फातिमा शेख नावाची मुसलमान बाई ही सुद्धा अंगावरती शेण आणि मातीच खात होती. आणि अस्पृश्यांची पहिली शाळा भिडेच्या वाड्यामध्ये नव्हे, अस्पृश्यांची पहिली शाळा ही फातिमा शेख आणि भाई उस्मान शेख यांच्या घरी स्थापन झाली. आणि ती शाळा तिथं जवळपास 6 महिने चालली. हा रेकॉर्ड आहे. 6 महिन्यानंतर ती भिडेच्या शाळेमध्ये स्थापित झाली. पहिला पाळणा घर कुठं चालू केला महात्मा ज्योतिबा फुलेंनी? पहिला पाळणा जो बांधला तो फातिमा शेखच्या घरी बांधण्यात आलेला होता. इतिहासाची ही उजळणी का बरं 2014च्या संदर्भात सांगतोय? पुढं जाण्यापूर्वी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर इंदिरा आठवलेजी, ज्यांचं अत्यंत सुंदर भाषण ऐकून ऐकलं ते वैशालीताई शेंडेजी, निवृत्त आय एस अधिकारी वाघसाहेब, माजी सरन्यायाधीश नागपूरपासून यांचा आणि माझा चळवळीचाही संबंध आहे, मित्रत्वाचाही संबंध आहे. ज्यावेळेस आम्ही एक समोसा खाऊन दोघांमध्ये वाटून पथनाट्य करत होतो रस्त्यांवरती, फुले शाहू आंबेडकर घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य 1988, 89, 90, 95 मध्ये आम्ही करत होतो, तेव्हा सर आमच्या मदतीला उभे राहायचे. तेव्हा वकालत करत होते सर. त्यानंतर न्यायाधीश झाले. ते सांगत नसतील पण मी सांगतो, मुसलमान, आदिवासी, अनुसूचित जाती जमाती किंवा दबल्या गेलेल्या समाजातील जर आरोपी पुढे आला तर कलमामध्ये जेवढ्यात कमीत कमी शिक्षा देता येत असेल तेवढी कमीत कमी शिक्षा देण्याचं कार्य त्यांनी केलं. कारण त्यांचा सिद्धांत होता की जर जघन्य अपराध केला असेल तर त्याला शिक्षण मिळायला पाहिजे. पण लहानसं लोखंड चोरलं, लहानसं हे चोरलं, लहानसं ते चोरलं, सामाजिक सिद्धांत एवढा मजबूत होता त्याला दुसरा पर्याय या व्यवस्थेमध्ये उपलब्ध नाही. कदाचित याच्यासाठी त्यानं ते पाप केलेलं असेल, पण त्यांना सुधारण्याची संधी देण्यासाठी त्याला शिक्षा द्यायचे आणि सांगायचे की पुढच्या वेळेस जर पुढं आलास तर आज तुला 200 रुपये फाईन करतो आहे, पुढच्या वेळेस आला तर असं फाईन करेल की तुझ्या 2 पिढ्याला भरता येणार नाही आणि तू जेलातच सरशील. अशी शिक्षा देऊन त्याचं प्रबोधन करून त्याला सोडायचे. असले जागरूक नेते न्यायपालिकेत नाहीत, नेते म्हणतो. आज चंद्रचूड साहेबांनी बरंच लगाम लगावलेला आहे. चंद्रचूड साहेबांनी बरंच लगाम लगावलेला आहे. लोकशाहीची पायबंदी अशी आहे की सुप्रीम कोर्टाच्या लोकांना सुद्धा प्रेस कॉन्फरन्स देऊन सांगावं लागत आहे की आम्हाला वाचवा, न्यायपालिकेला वाचवा. 2014 नंतर एवढी वाईट स्थिती या देशामध्ये आलेली आहे. पुढं या मंचावर असलेले सन्माननीय डॉक्टर जाधव सर, आबासाहेब, बबनराव गवळी साहेब, चंद्रकांतजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या प्रेमाखातर मी इथपर्यंत आलो ते सुभाष मुंडे साहेब आणि इतर सर्व माझ्या मित्रांनो, छत्रपती शाहू महाराजांपर्यंत हा लढा येतो. शाहू महाराजांनी आरक्षणाचा 1902 मध्ये कायदा पारित केला आणि धर्मानं कोणी का असू द्या मागासवर्गीय आहात म्हणून 50% आरक्षणाची तरतूद केली. पुढं बाबासाहेबांनी त्या आरक्षणाची तरतूद फार कन्फर्म केली. ओबीसींनाही दिलं, अल्पसंख्याकांनाही दिलं, सगळ्यांना दिलं. कारण लोकशाही, या लोकशाहीचा खरा जर आदर्श असेल तर तो सहभाग आणि प्रतिनिधित्वाचा असतो. जोपर्यंत सहभाग आणि प्रतिनिधित्व तळागाळातील लोकांना मिळत नाही आणि तो कायद्याने मिळत नाही तोपर्यंत लोकशाही किंवा स्वराज्य सशक्तपणे उभं राहू शकत नाही. ही बाबासाहेबांची जी थेरी होती ती अत्यंत महत्त्वपूर्ण होती आणि त्याच थेरीतून आरक्षणाचा कालम आला. आणि मला मोठं गर्वानं सांगावं लागतं, मुस्लिम ओबीसीचं आरक्षण ज्याचं आंदोलन आम्ही या नाशिकपासून तर नागपूरपर्यंत चालवलं आणि आज नाशिकर मंडळी इथं आहे. मुस्लिम मराठी साहित्य चळवळीतील, मुस्लिम ओबीसी चळवळीतील 1995 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या तरतुदीच्या अनुषंगानेच आम्ही ओबीसीच्या आरक्षणात आलो आणि पहिल्यांदा सिद्ध करण्यात यशस्वी झालो की आम्ही औरंगजेब आणि बाबरचे औलाद नाही, आम्ही ओबीसी अनुसूचित जाती जमातीच्या जीवनाची माणसं आहोत. ही जी आमची एक नैसर्गिक बांधणी आहे, ही जी आमची तळागाळातील बांधणी आरक्षणाच्या माध्यमातून
त्यालाही 2014 नंतर नीट संपवण्याचं कार्य करण्यात आलं. पण मला एक गोष्टीचं मोठं म्हणजे तारीफही करावीशी वाटते. 1990 मध्ये यांचा पहिल्यांदा मॅनिफेस्टो आला जनता पार्टीच्या रूपाने. नाही, भाजपाचं कोणतं ते पक्ष 1990चं जनसंघ, जनता पार्टी काहीतरी होतं त्यांचं. ते 1990 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या हातानं तो जाहीरनामा जाहीर करण्यात आलेलं होतं. काय लपवलं होतं त्यांनी त्या जाहीरनाम्यामध्ये? त्यांनी खाजगीकरणाचा उल्लेख तेव्हाही केलेला होता. कमीत कमी सरकारी हस्तक्षेप आणि जास्तीत जास्त खाजगीकरण याचा उल्लेख 1990 मध्येही त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये होता. 2014चा जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टो पाहाल तंतोतंत ते सर्व आहे. कृषी कायदे बदलण्याची तिथं भाषा आहे. संविधान परिष्कृत कर, उसमें नए कानून समाज के विकास के लिए लाएंगे याचाही तिथं उल्लेख आहे. 2014 मध्ये शिक्षण व्यवस्थेचं खाजगीकरण करू याचाही उल्लेख आहे. गंमत अशी आहे की त्यांनी कोणतीच खेळी छुप्या पद्धतीनं केलेली असं मी मानायला तयार नाही. त्यांनी सगळी खेळी छापून तुमच्या तोंडावर मारून केलेली आहे. 2019चा मॅनिफेस्टो सुरून पहा. 2019चा मॅनिफेस्टो मध्ये कंपन्यांना मान्यता देण्याचं त्यांचं ऑलरेडी वचन आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी या देशातील भांडवलवादी शक्तींना या सेवेत आणण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे. शेतीच्या उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांचे शब्द गोलमटोल असू द्या, त्यांचे शब्द लौकिकपूर्ण असू द्या, परंतु त्यांनी त्यांची मंशा लपवलेली नाही. ती लपवलेली नसताना ज्याप्रमाणे सर बोलले की एवढं संकट आलं असताना आम्ही काय करत आहोत हा प्रश्न महत्वाचा 2014 मध्येही आहे. आम्ही तोच प्रश्न विचारतो की 2014 मध्ये आम्ही काय केलं, 2019 मध्ये काय केलं. आजही ते दमठोकपणे म्हणतायत लोकशाहीवर संकट आलेलं तुम्हाला मला दिसत असताना हम 400 के पास जाएंगे, हम 400 के पार जाएंगे. कारण संविधान बदलायला 404 लोक लागतात. 400 जर हे आले तर 4 लोक तर कुठेही भेटतात. काय बदलणार आहेत ते? आर्टिकल 353 आहे संविधानामध्ये. 14, 15, 16 ही महत्वाची आर्टिकल्स आहेत. न्यायाधीश साहेब बसलेले आहेत. 353 कलम हे अत्यंत महत्वाचं आहे. ते इमर्जन्सीचं कलम आहे. तेव्हा एक मुस्लिम सदस्य संविधान समितीमध्ये होते आणि के.एम. मुंशी सुद्धा होते. या दोघांनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब 353 बहुत ही खतरनाक कलम है. हम ये समझते हैं कि 353 कलम इस संविधान में नहीं रहना चाहिए. तेव्हा बाबासाहेब म्हणाले कि लोकशाही या लोकशाही का संवैधानिक ढांचा ये कोई ईंटों से बना हुआ एक कंपाउंड वॉल डाला हुआ वास्तु नहीं है. 353 में जो बदलाव की बात कही गई है, जो चेंज करने की बात कही गई है, वो इसलिए की गई है कि संविधान लवचिक है और भारत की जरूरत के हिसाब से उसमें जो जो बदलाव करना हुआ वो जरूर कर सकते हैं, लेकिन लोकशाही के बेसिक मूल्यों को कोई भी धक्का न लगाते हुए. काय आहे 353 मध्ये महत्वाचं? आणीबाणी लागू करण्याचा अधिकार केंद्राला दिलेलं ते कलम आहे. चला 2014 पासून काय झालं याचा थोडा अभ्यास करून घेऊ आपण. 1 जुलै 2024 पासून आताच सर बोलले आणि माझी चर्चा झाली, मी त्या मुद्द्यावर बोलणार होतो. नवीन आपराधिक कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. अमित शहाजींनी नवीन कायदे आणलेत, जुने बदलून. त्याच्यातलं एकच सांगतो तुम्हाला आणि उरलेल्या चरणामध्ये कुठं बोट लावून काय दाबायचं हे तुम्ही ठरवा. एकच सांगतो, जुन्या IPC मध्ये तुमच्यावर जर आरोप ठेवलं पोलिसांनी तर पोलिसांना सिद्ध करावं लागतं की तुम्ही आरोपी आहात
याच्यासाठी चार्जशीट तयार करावी लागते आणि ती 3 महिन्याच्या आत सादर करावी लागते. पोलिसांनी आरोप ठेवलं तुमच्यावर, 3 महिन्यात त्यांना चार्जशीट तयार करून त्या चार्जशीटमध्ये तुम्ही कसे आरोपी आहात हे सगळं नमूद करून जज समोर सादर करावं लागतं. जर ते सादर केलं नाही तर जमानत मिळण्याचा तुम्हाला कायदेशीर अधिकार आहे. 3 महिन्यानंतर तुम्हाला जमानत मिळतेच मिळते. अमित शहाजींनी नवीन जो कायदा आणलेला आहे जमानतीचा किंवा FIRचा, त्याच्यामध्ये स्पष्टपणे संशोधन करून तो लागू झालेला आहे. बरं, तो आता पारित करायचा नाही आहे, तो पारित झालेला आहे. त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2014 पासून होणार आहे, 24 पासून होणार आहे. जर 4 तारखेला सरकार ही हटविण्यात आम्ही यशस्वी झालो तर हे होणार नाही. जर नाही हटली तर हे होणार. काय आहे, तुमच्यावर आरोप ठेवल्यानंतर तुम्ही इनोसंट आहात, तुम्ही अपराधी नाही ही सिद्ध करण्याची जबाबदारी आरोप ठेवलेल्या व्यक्तीवर आहे. वाचा तो अमेंडमेंट, नेटवर उपलब्ध आहे. आणि जोपर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही तोपर्यंत कस्टडीमध्ये सुद्धा तुम्हाला ठेवण्याची तरतूद आहे. आणि कस्टडीमध्ये असल्यानंतर केव्हाही PCR मागण्याचा अधिकार पोलिसांना दिलेला आहे. आर्टिकल 14, 15, 16, आर्टिकल 21, 22 व्यक्ती स्वातंत्र्याचा जमानत मागण्याचा अधिकार अशा प्रकारे संपवलेला आहे. संविधान न बदलता, नीट लक्षात घ्या, संविधान न बदलता 1965 मध्ये सुप्रीम कोर्टात केस गेली आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय. 67 मध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे निकाल दिलेला आहे. काय निकाल दिलेला आहे? संविधानात बहुमताच्या भरोशावर संसदेत बदल करता येतो. आणि पुढं 1965 ते 67 मध्ये चाललेल्या याच केसमधील रिपिटिशनमध्ये पुन्हा सुप्रीम कोर्टाने एक आदेश पारित केलं, केवळ संविधानाच्या कलमामध्येच बदल करता येत नाही तर संविधानाच्या मूलाधिकारामध्ये सुद्धा बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. काय म्हणता तुम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलू देणार नाही? काय म्हणता तुम्ही बाबासाहेब के संविधान को हाथ लगाएंगे तो हाथ कलम कर देंगे, सर कलम कर देंगे? अरे 1967चा आदेश आहे आणि मोदींनी 3 ते 4दा उल्लेख केलेला आहे त्या निर्णयाचा की संविधानात बदल करण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे. केवळ संसदेला कलमांमध्ये नव्हे तर फंडामेंटल राईटमध्ये सुद्धा बदल करण्याचा अधिकार आहे. पण त्याला एका ठिकाणी पुष्टी जोडली सुप्रीम कोर्टानं की चौकटीच्या आत राहून, संवैधानिक चौकटीच्या आत राहून. आता ही चौकट म्हणजे काय याच्यावर संसदेमध्ये सुद्धा बहस झालेली नाही. बुद्धिवंतांमध्ये काय 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 बहस होते ते वेगळा गोष्ट आहे. प्रस्तावनेच्या चौकटीला चौकटीत बदल न करता संविधानात बदल करता येतो. अहो, संविधानाची प्रस्तावना ही मूर्त आहे, ती ऍक्टिव्ह नाही. आतील ज्या कलमा आहेत त्या ऍक्टिव्ह आहेत. संविधानामध्ये न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता एवढंच उल्लेख केलेला आहे, ती मूर्त आहे. संविधानाच्या आतमध्ये न्याय देणाऱ्या ज्या आर्टिकल्स आहेत, स्वतंत्र देणाऱ्या ज्या आर्टिकल्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं कोणती कोणती बाब कशी हाताळायची याच्यासाठी डिस्क्रिप्शन दिलेल्या आर्टिकल्स आहेत, त्या ऍक्टिव्ह आहेत. त्याच बदलण्यात येत आहे. कोणत्या पद्धतीनं? NRC CAA आणलं. NRC CAA आणण्याची खरंच या देशाला गरज होती का? देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये या देशाचं नागरिक कोण याचा स्पष्टपणे उल्लेख केला आणि संसदेनं बहुमतानं तेव्हा तो पारित केला. जेव्हा स्वातंत्र्य झालं तेव्हा असलेली लोक, त्याच्यापूर्वी 6 वर्षापूर्वी असलेली लोक, त्याच्यानंतर जर मायग्रेट होऊन आलेली असेल तर किमान 6 ते 10 वर्ष राहिलेली लोक, हे लोक भारताचे नागरिक आहेत. तुम्ही अचानक CAA NRC आणलं आणि म्हणता की कागद दिखाना पडेगा. आणि हे म्हणत असताना NRC CAAच्या 13व्या चॅप्टरमध्ये एक महत्त्वाचा उल्लेख तुम्ही करता. लोकशाहीला धोके कसे ते लक्षात घ्या. NRC CAAच्या 13व्या कलमामध्ये चॅप्टरमध्ये एक तुम्ही उल्लेख करता. अमित शहाजी आणि यांच्या डोक्यातून आलेली ती कल्पना. काय उल्लेख आहे त्या 13व्या चॅप्टरमध्ये?
जो देशाचा नागरिक नसेल त्याला मतदानाचा अधिकार राहणार नाही. आणि जेव्हा मतदानाचा अधिकार राहणार नाही तेव्हा त्याला न्याय व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, स्वास्थ्य व्यवस्था, देशाच्या विविध योजना, रेशन, वीज बिल आणि नोकऱ्या याच्यामध्ये सहभाग घेता येणार नाही. ओळखताय काय चाललंय? आता त्यांनी नागरिक कायदा पारित करून टाकला आणि काय ओरडतायत? आम्ही नागरिकत्व देण्याचा कायदा बनवलेला आहे, घेण्याचा नाही बनवला. कशाचा बनवला? देण्याचा. आधी कसला बनवलेला होता? पार्ट 1 हिसकावून घेण्याचा, की तुम्हाला सिद्ध करावं लागेल की तुम्ही नागरिक आहात की नाही, आणि नागरिक नसाल तर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळणारच नाही. जी सरकार 2014 मध्ये आली त्याची मास्टर माइंड कोण आहे? RSSचे मास्टर माइंड कोण आहेत? गोलवरकर. गोलवरकरांनी आपल्या विचारधनामध्ये मतदानाच्या संबंधात एक मोठं चॅप्टर लिहिले. ते म्हणतात की या देशाचा सनातनी जो प्रवाह आहे त्याच प्रवाहावर हा देश उभा राहील आणि या देशाचं नागरिक मुसलमान, बौद्ध, ईसाई किंवा जो हिंदू धर्माला मानणार नाही तो राहणार नाही. आणि जेव्हा तो या देशाचा नागरिक नाही तेव्हा त्याला कोणताही अधिकार देण्यात येणार नाही. तो ग्रामपंचायत ते विधानसभा ते संसद, तो चपराशी, तहसीलदार ते कलेक्टर कोणत्याही ठिकाणी उभा राहू शकणार नाही. त्याला इथं कोणताही सहभाग देता येणार नाही. हे गोलवरकरांच्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्याच मार्गावरती NRC-CAA हे आणतात आणि पहिला प्रयोग आसाममध्ये केला जातो. काय समोर येतं? काय आलं समोर? या स्वतंत्र भारताच्या संपूर्ण राजकारणामध्ये आणि स्वातंत्र्यतेच्या इतिहासामध्ये घडलेली सर्वात दुर्दैवी घटना. 2000 लोक मेली, धक्क्यानं मेली. जो एअरफोर्समध्ये आयुष्यभर काम करीत होता पण त्याच्या शब्दामध्ये फरक होतं, त्याची डेट ऑफ बर्थ बरोबर मॅच होत नव्हती, त्याच्या वडिलाचं नाव मॅच होत नव्हतं, पण ज्यानं अख्खी हयात एअरफोर्समध्ये काढली तो 6 महिने जेलमध्ये सडला आणि मेला. हिंदू होता, मुसलमान नव्हता. पटवारी, त्यानं आपल्या जर खाल्लेल्या ठिकाणी चिठ्ठी देऊन सोडली त्या आसाममध्ये की मी पटवारी होतो पण मी हे सिद्ध करू शकलो नाही, यांच्या अटीप्रमाणे मी ते डॉक्युमेंट देऊ शकलो नाही म्हणून मी आत्महत्या करतो आहे. कारण मला आतमध्ये टाकण्यापूर्वी माझी दोन्ही पोरं आणि बायको सुद्धा नागरिकत्वातून खारिज झालेली आहे या प्रक्रियामध्ये. ते सगळं आम्ही पुस्तकात छापलेलं आहे. काय घोड केलं? 35 लाख लोक नागरिकत्वातून बाहेर झाली. मग शेवटी छाननी करून 19 लाख लोक नागरिकत्वातून बाहेर झाली. या 19 लाख पैकी फक्त 7 लाखच मुसलमान होती, बाकी सगळी माझी हिंदू असलेली लोक होती. आणि आरोळी काय ठोकली होती यांनी? काल प्रधानमंत्रीचं जे भाषण होतं ते नीट ऐका. पुन्हा मुसलमानांना टार्गेट करून त्यांनी भाषण दिलं. चुकीचं भाषण मनमोहन सिंगाच्या वक्तव्याचं विपर्यास करून तेव्हाही आरोळी ठोकली. जो घुसपैठिया आसाम में घुसे हुए हैं उनको चुन चुन कर हम NRC के इस कायदे से बाहर कर देंगे. कोण होते हे घुसपैठिये? 100% घुसपैठिये मुसलमान निघाले फक्त 7 लाख आणि बाकी 12 ते 13 लाख हिंदू निघाले. तेव्हा जनता अंगावर गेली आणि यांच्या लक्षात आलं NRC-CAA सारखे संविधानात बदल करणारे कायदे डायरेक्ट संसदेत बहुमत असून सुद्धा पारित करता येत नाही. जनता जागृत झालेली आहे म्हणून NRC-CAAचा कायदा त्यांनी नष्ट केला. पार्ट 2 आणलेला आहे, नागरिकत्व देण्याचा कायदा. बाबासाहेबांच्या संविधानाला केवढं मोठं छेद मारलेला आहे. 400 पार म्हणतायत. धोका ओळखा. या नवीन संशोधित केलेल्या नागरिकत्वाचा कायदा जो लागू झालेला आहे, अंमलबजावणी झालेली आहे, त्याच्यामध्ये नागरिकत्व धर्मावर आधारित करून टाकलेला आहे. भारताचा नागरिकत्व धर्मावर आधारलेलं नाही. तो धर्म, लिंग, वंशभेद याच्यावर नागरिकत्व देतच नाही मुळात. परंतु यांनी पारित केलेला कायदा हा बौद्धांना नागरिकत्व देतो, हा हिंदूंना नागरिकत्व देतो, हा सिखांना नागरिकत्व देतो. आता अमेरिकेच्या दबावाने यांनी ईसाई सुद्धा त्याच्यात टाकले. मुसलमानांना बघून बौद्धांना आनंद वाटेल, हम है ना उसमें.
सिखांनाही आनंद वाटेल, हम है ना इसमें. ईसाईनाही आनंद वाटेल, हम है ना इसमें. किती आहात रे? 2-2.5% बौद्ध, 2-2.5% ईसाई, 1.5% 2% शीख मायग्रेटेड. पण 90% जे नागरिकत्व दिल्या जाईल ते हिंदू आहेत म्हणून दिल्या जाईल. आणि युनोमधला चॅप्टर म्हणतो की ज्या देशामध्ये 80पेक्षा जास्त लोकसंख्या एकच धर्म मानणारी असेल त्या राष्ट्राचा स्टेट रिलिजन म्हणून त्या धर्माला मान्यता देता येऊ शकते. काय खेड्यात चाललंय कळते, क्या क्या कर रहे हैं पता है. काय काय धोके लोकशाही समोर वाढवून ठेवले याचा तुम्हाला अंदाजा आहे. 353 कलम हे आणीबाणीचं कलम आहे. केव्हा लावता येतं? बाबासाहेब म्हणाले कि ये डालना जरूरी है क्योंकि कुछ घटनाएं देश के साथ ऐसी हो सकती है जब राज्यों के अधिकार छीनना पड़ेगा. 353 कलमामध्ये आणीबाणी लावल्या जातं केव्हा? जेव्हा देशावर युद्धाचं संकट असेल, जेव्हा देशावर नैसर्गिक आपत्ती एवढी आलेली असेल आणि अनेक राज्य उद्ध्वस्त झालेलं असेल, जेव्हा देशात गृह युद्धाची संभावना असेल, जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था याचा देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झाला असेल, तेव्हाच आर्टिकल 353 वापरून केंद्र शासन राज्य शासनाच्या सगळ्या शक्ती आपल्या अधिकारात घेतात आणि फंडामेंटल राईट्स कलम हानिबंधित होतो. जेव्हा 353 इम्प्लिमेंट होतो तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य देणारं बाबासाहेबांचा फंडामेंटल राईटचा कलम रद्द होतो आणि सगळ्या शक्त्या ह्या केंद्राच्या हातात जातात. 2014 पासून यांनी आर्टिकल 353 वापरायला सुरुवात केलेली आहे. ईडी कधी नाव ऐकलं होतं तुम्ही? 2014 पूर्वी कधीतरी ऐकलं होतं का? आपण ऐकलं होतं एज्युकेशन डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, नगर परिषद, ईडी. कोणता कायदा रद्द केला? पहिला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीला सुद्धा राज्यामध्ये कारवाई करत असताना राज्याची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक होतं. हा बेसिक लॉ आहे. ममता बॅनर्जीच्या इथं घुसलेल्या लोकांना ममता बॅनर्जीने हाकलून टाकलं. बोला ऐसे कैसे आप घुस सकते हो? आप पहले हमको इंटीमेट करो. स्टेट के अपने लॉ है, संविधान ने हमको स्पेशल जुडिशियरी पावर्स दिए हुए हैं, आप सीधा कैसे घुस आओगे? तेव्हा त्यांनी सेंट्रलला अमेंडमेंट केलं आणि डायरेक्ट 353 आणीबाणी नसताना सुद्धा 353व्या कलमासदृश एक नियम बनवला कि केंद्र जब चाहे तब किसी भी राज्य में डायरेक्ट कार्रवाई कर सकता है, राज्य को पूछे बगैर, और राज्य उसमें कुछ भी हस्तक्षेप नहीं करेगा. संविधानात केलेला मोठा बदल. आता उद्या मला इथून उचलायचं आहे. कोई जिल्हाधिकारी को नहीं पूछेंगे, कोई मुख्यमंत्री को नहीं पूछेंगे, कोई जज को नहीं पूछेंगे, सीधा कलम लगाएंगे, दिल्ली से उनका स्क्वाड आएगा, मेरे को उठाएंगे आणि मी 12च्या भावात जाईल. UAPA मध्ये काय माहिती संशोधित केलं याने? UAPA मध्ये जर तुम्हाला अटक केली तर तुम्हाला 3-3 वर्षापर्यंत जमानत नाही आहे. 3-3 वर्षापर्यंत जमानत नाही. बिना जमानतीचे आतमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं जे लोकशाहीचं मूल्य आहे ते त्यांनी असं हिसकावलं. दुसरा सर्वात महत्त्वाचा जो घात केला त्यांनी तो हा केलेला आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनं एक राष्ट्रीय सुरक्षा कायदा बनविलेला आहे. त्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचं महत्त्वाचं हत्यार असं आहे की राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कोणत्याही राज्यामध्ये कुठेही सरळ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार हा केंद्राला देण्यात आलेला आहे, जो संविधानात याच्यापूर्वी नव्हता. अशा प्रकारे 353 कलम हे फक्त आणीबाणीच्या वेळेसच वापरल्या जाऊ शकत होतं. ते यांनी 2014 पासून तुकड्या तुकड्यानं वापरायला सुरुवात केली आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट केलं. ते सुप्रीम कोर्ट जिवंत आहे म्हणून 122 केसेस यांनी राष्ट्रद्रोहाच्या नावाखाली त्या तरुणांवर टाकले, ज्या तरुणांनी मोदींच्या विरोधात सोशल मीडियावरती
टाकलेलं होतं. नाही पटत ना आम्हाला पंतप्रधानांचं, नाही पटत ना आम्हाला उद्या राहुल गांधीजींचं, नाही पटत ना उद्याला आम्हाला यांचं, नाही पटत ना तुम्हाला माझं, तुम्ही टाकाल ना सोशल मीडियावर, मला नाही पटत यांचं. हा राष्ट्रद्रोह होईल का? यांनी कायदा बनवला आणि राष्ट्रद्रोहाच्या आर्टिकलमध्ये त्यांना अरेस्ट केलं, तिथं जमानत नाही आहे. सुप्रीम कोर्टात केस गेली आणि सुप्रीम कोर्टानं निकाल दिला की पंतप्रधानावर टीका करणे म्हणजे राष्ट्रद्रोह नव्हे, किंवा एखाद्या राज्य धोरणाबद्दल, केंद्र शासनाच्या धोरणाबद्दल टीका करणे हा लोकांचा मूलभूत संवैधानिक अधिकार आहे, तो जिवंत राहतो. आणि हे म्हणजे तुमच्या राज्यात झालेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की आर्टिकल 32 हा या देशाचा आत्मा आहे, लोकशाहीचा आत्मा आहे. आर्टिकल 32, जज लोयाचा मर्डर, ते बाबरी मशिदीचा निर्णयाचा दिवस, जगातील सर्वात निकृष्ट आणि ताळमेळ नसलेला निर्णय म्हणजे बाबरी मशिदीचा निर्णय, ज्याच्यात स्वतः सुप्रीम कोर्टानं लिहून टाकलं हा निर्णय आम्ही देत आहोत, याच्या विरोधात कुठंच अपील करता येत नाही. फाशी दिलेल्या माणसाला चान्स असतो की राष्ट्रपतीकडे तो अपील करू शकतो, पण बाबरी मशिदीचा निर्णय असा ज्याच्यात लिहून टाकले की इसपे अपील नाही है. जगातला सर्वात विचित्र, अमेरिकन जर्नलमध्ये याचा रिव्ह्यू आला आणि तिथले कायदे पंडित म्हणाले की दुनिया में ऐसा विचित्र निर्णय कभी नहीं हुआ, ज्याच्यात सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणतो आहे तिथं मंदिर नव्हतं, मंदिर पाडून मस्जिद बनवण्यात आली याचा काही पुरावा नाही, तिथं असं काही घडलं हे याचाही पुरावा नाही, मस्जिद पाडली ते अपराधी कृत्य होतं हे सिद्ध होतं, तिथं मूर्त्या ठेवले हेही सिद्ध होतं. तरीही देशाचं भवितव्य, देशाची शांतता आणि विविध बाजूंचा विचार करून आम्ही सगळे निर्णय घेत आहोत. तो निर्णय असा की हा सगळा भाग राम मंदिर न्यासला देऊन टाकायचं आणि 5 एकर जागा मुसलमानांना कुठंतरी द्यायची. हे 5ही जज ज्यांनी निर्णय दिला ते कुठं आहेत? एक राज्यपाल आहे, एक संसद म्हणून राज्यसभेमध्ये गेला, 2 केंद्र शासनाच्या सर्वात उच्च पदावर महामंडळावर नियुक्त झाले, 1 केंद्र शासनाच्या कायदे मंडळाचा प्रमुख झाला. 2014 नंतर लोकशाही कशी कशी संकटात आली हे तुम्ही नीट समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये कामगार मंत्री असताना हयातीत असेपर्यंत कामगारांच्या शिक्षणापासून, त्यांच्या पाल्याच्या शिक्षणापासून, स्वास्थ्यापासून, त्यांचं कमीत कमी न्यूनतम वेतनापासून, त्यांच्या युनियन बनवण्याच्या अधिकारापासून सगळे कायदे बनवले. बाबासाहेब आंबेडकरांनी युनियन बनवण्याचा अधिकार कामगारांना दिला. या देशातील गुजरात एकमेव राष्ट्र आहे. या देशातील गुजरात एकमेव राष्ट्र आहे, गुजरात मॉडेल, ज्यानं बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे कामगार कायदे रद्द केले आणि गुजरात शासनानं स्टेट पॉवरमध्ये फक्त 3 कायदे पारित केले. ते 3ही कंपनी कायदे आहेत. काय आहे लोकशाही पुढं संकट? बिल्किस बानोचं प्रकरण. लक्षात घ्या काय काय घडतंय आणि काय संकट येणार आहे. सुप्रीम कोर्ट म्हणतो जघन्य अपराध आहे, या 11 लोकांनी अपराध केलेला आहे. पाडीनं त्या बिल्किस बानोवर बलात्कार केलं, त्याच्या 5 वर्षाच्या पोरीला पायाला धरून भिंतीवर आपटून मारलं, त्या बिल्किस बानोच्या डोळ्या देखत त्याच्या 14 लोकांना मारलं, बेहोश होईपर्यंत हिच्यावर बलात्कार केला. तरीही या लोकशाहीच्या शक्तीकडे जिवंत पद्धतीनं पाहतो की बानोला सुप्रीम कोर्टात उभं होण्याचं धारिष्ट माझ्या समजदार हिंदू बांधवांनीच दिलं. म्हणून थोडं आम्हाला चाणक्षपणे शब्द वापरण्याची गुंजाइश दिली पाहिजे. मोहन भागवत म्हणतात इलियास मौलानाकडे जाऊन, इलियास मौलाना साहब अब हमें हाथ लेना है क्योंकि आपका और मेरा DNA एक है. मोहन भागवत कोणाला म्हणताय? मौलाना इलियासला. मौलाना इलियास तेव्हा म्हणताय बराबर है आप राष्ट्रपिता हो. मोहन भागवतला मौलाना इलियास काय म्हणताय? आप राष्ट्रपिता हो. तेव्हा मी बोललो मौलाना जी
थोड़ा पावर इस्तेमाल करके आप मोहन भागवत जी से भी एक बात बुलवा लेते, बोले कौन सी, कि इलियास जी आप देश के अब्बा हो, अब तुमने उसको देश का पिता ही कह दिया तो तुम भी बुलवा लो उनसे, तुम देश के अब्बा हो. ते एवढे चाणक्षपणे वागतात. आम्ही 18 जातीची माणसं या चाणक्षपणे एकत्र येऊन याला उत्तर देऊ शकत नाही का? हा माझा कधीचा मुद्दा होता, हा माझा प्रश्न होता. त्यासाठी काय करावं लागेल, कोणते सांस्कृतिक मूल्य वापरावे लागतील, कोणत्या घटनांना समोर जावं लागेल, हा सगळा आलेख बुद्धिमंतांनी आता मांडण्याची गरज आहे. मी आता काल परवा निवडणुकीच्या प्रचारात होतो चंद्रपूरला. अर्थात स्पष्टपणे बोलायला हरकत नाही, मला जी सरकार नव्हतो, जे मला मोकळा श्वास घेऊ देत नाही, माझ्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर जो प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, अहो इथपर्यंत तुम्ही घृणा पसरवली. ट्रेनमध्ये तो जाणारा पोलीस अनुसूचित जातीचा माणूस अधिकारी आहे म्हणून त्याला मारतो आणि निवडून 3 मुसलमानांना मारतो, कारण त्याच्यापूर्वी पंतप्रधान बनलेला माणूस म्हणतो की आतंकवादी चेहरे से पहचाने जाते आहे, असं म्हणून तुम्ही माझा कॅरेक्टर खलनायकीचं करतात, त्याची फळं मला भुगतावी लागतात. म्हणून आपली सरकार मला नको, म्हणून याच्या विरोधातच मी प्रचार केलेला आहे. आणि तरी शेवटच्या याच्यापर्यंत पण करीत असताना नीट इतर लोकांची सुद्धा कान उघडणीही करण्याची गरज आहे. मित्रांनो, बिल्किस बानूच्या प्रकरणामध्ये शक्ती मिळाल्यानंतर काय केलं यांनी, फक्त राज्याची शक्ती मिळाल्यानंतर गुजरातमध्ये कामगार कायदे बाबासाहेबांचे बाद केले आणि बहुमतात असलेल्या गुजरात सरकारनं 15 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या दिनी हा ठराव पारित केला की बिल्किस बानोवर अत्याचार करणारे लोक जे जेलात आहेत ते अत्यंत संस्कारी आहेत म्हणून त्यांना माफी देऊन सोडण्यात येत आहे. अहो, या लोकशाहीमध्ये आम्ही अशी कशी कल्पना केली होती का? 14 लोकांना जिवंत मारणारे तिच्या डोळ्यासमोर, बलात्कार करणारे, आरोप सिद्ध लोकांना केवळ शक्ती मिळाली राज्याची म्हणून तुम्ही असं करतात. आणि त्यांचा आमदार म्हणतो की ते संस्कारी ब्राह्मण आहेत म्हणून आम्ही त्यांना सोडलं. संस्कारी आदिवासी असतात ना, असतात ना संस्कारी आदिवासी, मग अपराध नसतानाही नक्षलवादाच्या आरोपाखाली आज 1.5 लाख आदिवासी जमानत न मिळाल्यामुळे कितपत पडतायत. अरे त्यांनाही संस्कारी म्हणून सोडून द्या ना. या भारतामध्ये 1,64,000 मुस्लिम तरुण केवळ संशयाच्या आरोपाखाली संशय व्यक्त केला आणि त्यांना जेलात टाकलं. 1,64,000 मुस्लिम तरुण अजूनही जेलात आहेत 15-20 वर्षानंतर. निरपराध म्हणून तुम्ही त्यांना सोडता. आम्ही तर सुप्रीम कोर्टावर सुद्धा एक विनंतीमध्ये आक्षेप घेतलेला होता की साहेब, या मुसलमानांवरती जेवढे आरोप ठेवण्यात आले त्यापैकी 90% लोकांना मुक्तता मिळालेली आहे. पण किती वर्षानंतर? 15 वर्षानंतर, 10 वर्षानंतर. तेव्हा सुप्रीम कोर्टचे राजे हो, एक कायदा असा करा की निरपराध म्हणून जर 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, तो कोणत्याही जाती धर्माचा असो, माणूस पोलिसांच्या हेतुपुरस्सर ठेवलेल्या आरोपामुळं 20 वर्ष वाया घालवत असेल तर त्याला कंपन्सेशन द्या. त्याच्या पूर्ण आयुष्याचं पुनर्वसन तुम्ही आर्थिक दृष्टीनं करा. लोकशाही अशी म्हणते की केवळ एका राज्यात तुम्ही बहुमतात असल्यानंतर जघन्य अपराधाला तुम्ही सोडून देता. 2014 मध्ये हे आले. या देशातील पहिला मॉब लिंचिंग अखलाकच्या नावानं घडलं. का बरं घडलं? मी तुम्हाला वारंवार त्या गोष्टीकडे देत आहोत की यांना माहिती आहे की हम 35 से 36% के ऊपर नहीं आ सकते. आणि 35-36% यांनी काय केलेलं आहे हे सांगतो आणि वेळ होत चाललेला मंजुराचा घेतो. काय केलेला आहे यांनी? त्यांचं गणित. मीडिया हातात घेतली तुम्हाला माहिती आहे. 15% लोक हे भांडवलवादी व्यवस्थेच्या अधीन आहेत, जे यांच्याकडे आहेत ते कन्फर्म वोटर्स आहेत. हे तुम्ही बदलूच शकत नाही. आज सर्वात जास्त लाभार्थी हे आहेत. 2014 मध्ये कुठेही नसलेला अदानी 2019 पर्यंत जगातील 7व्या क्रमांकाचा श्रीमंत बनतो. BSNL त्याच काळात मरते. 2,64,000 BSNLचे कर्मचारी VRS घ्यावं लागतं आणि BSNLचे रेडीमेड टॉवर्स 36,000 टॉवर्स या देशातले जिओला ट्रान्सफर करून दिले जातात. काही खर्च करावा लागत नाही जिओला. जागेवर नसलेली जिओच्या युनिव्हर्सिटीला 500 कोटीचं अनुदान देऊन टाकलं जातं. लक्षात घ्या, सत्ता गेल्यानंतर काय करतात?
कधी आम्ही स्वप्न पाहिलं होतं की ज्या कृषीचा राष्ट्रीयकरण करा, राष्ट्रीय व्यवसाय करा म्हणून बाबासाहेब पोटतिडकीनं बोलत होते, त्या शेतकऱ्यांना 9 महिने दिल्लीला घेऊन राहावं लागेल एवढी वाईट स्थिती सत्ता आल्यानंतर हे करतात. 700 शेतकऱ्यांना प्राण द्यावं लागलं आणि शेवटी जंतर मंतरवर मग टिकेत म्हणतो कि इन किसानों ने बाबा साहब के पूरे चरित्र को, कृषि के उनके धोरणों को और उनके मार्गदर्शन को समझा होता तो आज 700 लोग भी न मरते और किसानों के अच्छे दिन आते. समजावं लागेलच तुम्हाला, आज नाही तर उद्या. लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल तर बाबासाहेबांना तुम्हाला समजून घ्यावं लागेल. या महाराष्ट्रातील 64,000 शाळा त्यांनी खाजगी देऊन टाकल्या. एका शाळेमध्ये 10 शिक्षक पकडा, 62,000 गुणिला 10, हे जे सरकारी नोकर होते हे 10,000 15,000चे कॉन्ट्रॅक्ट नोकर झाले. जापान बेचिराग झालं. जगानं एवढ्या त्याच्यावर अटी टाकलेल्या होत्या की भविष्य वर्तविलं होतं की 200 साल तक जापान अभी उठ नाही सकता. 30 वर्षामध्ये जापान महाशक्ती बनून उठला. कसं? जापानचे सगळे राजकीय नेते बसलेत, बुद्धिवंत बसलेत. जापानमध्ये जाती नाही आहेत असं समजू नका, जापानमध्ये वर्ग नाही आहेत असं समजू नका, जापानमध्ये वर्ण व्यवस्था आहे असं समजू नका. सर्व काही तिथंही होतं, पण देशावर आलेलं संकट त्यांनी नीट ओळखलं. नवीन शैक्षणिक धोरण आखलं, नवीन टेक्नॉलॉजीचं धोरण आखलं आणि सगळ्या युवकांना 5 वर्षाचं कंपल्सेशन आखलं. जरा जापानच्या पुनरुत्थानाचा इतिहास वाचा. 5 वर्षाचं सगळ्या राजकीय लोकांनी एकत्र येऊन तरुणांचं प्लॅनिंग केलं आणि म्हटलं की जात नाही निकालना, धर्म नहीं निकालना, सिर्फ जापानी करके खडे होणार. युवकांचं नियोजन केलं. हॉस्टेल्स पासून, राहणं खाणं, लॅट्रिन बाथरूम पासून, स्वास्थ्यापासून सगळं त्या कुटुंबाचं जापान सरकारनं खर्च सांभाळलं आणि 5 वर्षामध्ये जगातील उत्कृष्ट शास्त्रज्ञांची, टेक्निशियनची फौजच उभी झाली जापानमध्ये आणि 30 वर्षामध्ये जापान जगातला महासत्ता म्हणून उभा राहिला. काय केलं 2014 पासून? तरुणांना कोणत्या मार्गाला लावलं? राजसत्तेचा वापर करून काय डोक्यात घुसडलं, किती ध्रुवीकरण केलं. सगळ्या शैक्षणिक संस्था बंद करून टाकल्या, कारण बंद करणं त्यांच्या पत्त्यावर आहे. म्हणून शेवटचं सांगतो, शेंडेताईनं ज्ञानोबाची मेघ म्हणून जो शब्द वापरला त्याच्यावरच अख्खं 2 तास व्याख्यान होऊ शकतं. ते ज्ञानोबाची मेघ कोणती? RSSला 5,000 वर्षाचा अनुभव आहे हो. ते 1925ला जरी जन्म झाला असेल तरी त्याचे पूर्वज एवढ्या वर्षापासून तुमच्यावर सत्ता गाजवीत आहेत. शिफ्टिंग नावाचा एक प्रकार असतो. अर्थव्यवस्थेचं शिफ्टिंग करणं, प्रशासकीय व्यवस्थेचं शिफ्टिंग करणं, सगळ्या क्षेत्राचं शिफ्टिंग करणं, हे शिफ्टिंगचं जे तत्व आहे ते RSSचं सर्वात घातक शस्त्र आहे. काय केलं या 10 वर्षामध्ये? 2014 पासून 2024 पर्यंत त्यांनी शिफ्टिंग केलं. उगीच 80 कोटी लोकांना ते अन्न देत नाहीत और आने वाले 10 सालों तक देने की जो गारंटी दे रहे हैं वो यूं ही नहीं है. विकास पुरुष या देशामध्ये एकच, ज्यांनी या देशात मोठाले पुलं आणि रोड बनवून टाकले, ज्यांच्यावर पिक्चर निघाला. 1,87,00,000 कोटी रुपये वर्ल्ड बँकेचं कर्ज घेऊन रोड बनवले. नाशिकच्या एका पांडवाला सांगा की हे 25 कोटी घेऊन जा आणि विकास पुरुष म्हणून नाशिकचा चकाचक विकास करा. मस्त करोड 25 कोटीमध्ये. भरल कोण? त्या 25 कोटीचा कर्ज भरल कोण? तुमच्या पोराच्या डायपरवर जे 18% GST लावली ना ते भरणं आहे. ते भरणं आहे. याला शिफ्टिंग ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतात. की एवढे मोठे रोड बनवून टाकले. 1,87,000 कोटी रुपयाचा वर्ल्ड बँकचा कर्जा प्रत्येक नागरिकावर बसवला आणि याच्यातून येणारा कमिशन नीट गेलेलंच आहे. ज्या अर्थव्यवस्थेचा ध्रुवराटीचा आता मध्यंतरी खूप गाजलेला व्हिडिओ आहे तो नीट पहा. त्यानं नीट आलेख करून दाखविलेला आहे. सिनियर सिटीजनच्या सगळ्या योजना बंद केल्या.
सगळ्या स्कॉलरशिप बंद केल्या. आमचं मुसलमानांचं दुर्दैव असं की त्यांच्याकडे 2 स्कॉलरशिप होत्या, एक कोणत्या मौलाना आझादांची, तेही यांनी बंद करून टाकली. आणि दुसरं अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांमध्ये 60% योजना बंद करून टाकल्या. अब तो तुम स्टेज पर भी नहीं दिखते किसी के, इधर के भी नहीं दिखते, उधर के भी नहीं दिखते. वो प्रकार अलग है. हा जो शिफ्टिंगचा प्रकार आहे हा नीट तुम्ही समजून घ्या. मूठभर लोकांच्या हाती या देशाची अर्थव्यवस्था देण्यासाठी 80 कोटी लोकांना झोपवणं अत्यंत गरजेचं होतं. नोटबंदीच्या काळामध्ये नोटिफाईड 167 हस्तव्यवसायापैकी जवळपास 98 हस्तव्यवसाय बंद झाले. कुणाचे हे हस्तव्यवसाय बंद झाले? कंपन्या बंद नाही झाल्या कंपन्या बंद. तुम्हाला वाटतं का बंद होणार? नाही. आत्ता कॅगनं मोठा रिपोर्ट बाहेर काढला. काँग्रेसच्या पवनखेड्यांनी तो नागपूरमध्ये वाचून दाखवला की कॅग ही सरकारची सर्वात मोठी संस्था आहे, अजूनही ती प्रामाणिक आहे. त्यानं आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलं, मंजुरी नसलेला 1 लक्ष कोटीचा बांधकाम सन्माननीय विकास पुरुषांच्या खात्यानं म्हणजे गडकरी साहेबांच्या खात्यानं करून घेतलं. मंजूर नसलेला 1 लक्ष कोटीचा कार्य यांनी केलेला आहे. कुठं आला हा पैसा? मग या पैशाचा परतावा, या पैशाचा व्याज भरण्यासाठी जी यंत्रणा राबवावी लागते ती यंत्रणा कुठून राबवणार आहेत? मग लोकांच्या कल्याणकारी योजना काढून घ्या, शिक्षणाचा खर्च कमी करा, स्वास्थ्याच्या योजनावरील फॅसिलिटीज बंद करा, सबसिडीज बंद करा आणि शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला द्या आणि सांगा की तुमचा पालनकर्ता शिवाजी महाराजांनंतर मी आहे, कारण मी वर्षाला तुम्हाला 6,000 रुपये फुकटात देतो. पण बापूरे जो खात तो 300 रुपयात घेत होतास, माझ्या काळामध्ये तो 1600 रुपयाला घे आणि त्याच्यावरही 18% GST दे. अमेरिकेसोबत, इस्रायलसोबत सर्वात मोठा अन्नधान्याचा कॉन्ट्रॅक्ट 2014 मध्ये करण्यात आला. 60-63 वर्षामध्ये असला कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलेला नव्हता. जगातील उत्पादन करणाऱ्या 9 देशांशी तुम्ही करार केला. का बरं करार केला? तुम्ही अन्नधान्याच्या आयातीचा करार सत्तेत आल्यानंतर या 9 राष्ट्रांशी का बरं केलात? तुम्हाला या देशामध्ये उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर भरोसा नव्हता का की त्याचं उत्पन्न कमी होतं? नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न 2014 मध्ये पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश येथील लोकांचा शेतकऱ्यांचं उत्पादन सरप्लस होतं. सरप्लस असताना सुद्धा तुम्ही 9 देशांशी अन्नधान्य पुरवठ्याचा म्हणजे आयातीचा करार कसं बरं केलं? कारण त्याच वेळेस अडाणी आणि अंबानीला या देशाच्या अनेक राज्यांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी गोडाऊन्स बांधण्याची परवानगी तुम्ही दिलेली होती. कशासाठी गोडाऊन बांधण्याची परवानगी दिली? अन्नधान्य साठवण्याची ही जी परवानगी तुम्ही दिली याच्या मागे काय योजना होती? कारण यांच्याकडे योजना करणारे हे नागपूर विद्यापीठात शिकलेले नाही आहेत. भाजपाकडे आणि RSSकडे जे योजना करणारे आहेत ना ते एखाद्या कोल्हापूर विद्यापीठामध्ये शिकलेले नाही आहेत. हे सगळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये शिकलेले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात तरबेज आहेत, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत तरबेज आहे. त्या सगळ्यांना हे हायर करतात. तिथं 25 लाख रुपये महिना कमवत असेल तर इथं 1.5 कोटी महिन्याला ते बोलवतात आणि नीट योजना आखून ते इम्प्लिमेंट करत असताना या इम्प्लिमेंटेशनचा पीडित असलेला समाज कोणता आहे हे नीट मायक्रो एनालिसिस करतात. मग पीडित असलेला सर्वात जास्त समाज यांच्या पुढे आला हिंदू. भांडवलशाहीच्या 2014 नंतरच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात सहभाग घेत असताना यांना जमिनीची आवश्यकता होती. जमीन कुणाकडे आहे? मुसलमानांकडे नाही, जमीन आहे हिंदूंकडे. मग हिंदूंची जमीन जर हिसकवायची असेल तर हिंदूंना दुसरीकडे गुरफटणं ही त्यांची पहिली गरज. आणि म्हणून 2014 पासून हिंदूंच्या डोक्याला खराब करणं, मुसलमानांना खलनायक दाखवणं आणि मुसलमानांवर हल्ले करून हा जो
अर्थव्यवस्थेचा सर्वात शोषित समाज राहणार आहे हिंदू, याला कळू न द्यावं, त्याला नशेत ठेवावं धर्माचं, एवढं चातुर्य त्यांच्याकडे निश्चित आहे आणि ते त्याच्यात यशस्वी होत आहे. झुंडीच्या झुंडी निघाल्यात. तरुण तरुण पोरं 16 वर्षाची, 18 वर्षाची, 20 वर्षाची, 22 वर्षाची, 24 वर्षाची. शेंडेताई म्हणाले की 18 वर्षाच्या पोरीनं बोललं की शिक्षण घेतल्यानंतर मला हे मिळालं पाहिजे. यांनी असं तयार केलं की 16 वर्षाचा होईपर्यंत, मतदानाचा पहिला अधिकार मिळेपर्यंत त्यानं आपला एक नैसर्गिक शत्रू म्हणून मुसलमानांकडे पाहण्याचं संपूर्ण त्याचं फॉर्मेट व्हावं आणि मुसलमानांकडे शत्रू म्हणून पाहण्याचं एकदा फॉर्मेट झालं या हिंदू तरुणाचं, तो कोणत्याही भौतिक गरजांवरती मतदान करणार नाही. तो फक्त हिंदुत्वाच्या नाऱ्यावरच मतदान करेल. त्यांना फक्त 35% निश्चित करायचे आहे. आता तुमची आणि माझी जबाबदारी काय आहे? शिक्षणाचं क्षेत्र गेलं, लॅटरल एंट्री आणून 138 लोकांना त्यांनी केंद्र शासनामध्ये महत्त्वाच्या पदावर बसवून टाकलं. UPSC MPSC केलं. 2022 मध्ये संसदेमध्ये एका खासदाराने विचारलेला प्रश्न, हे सांगा अधिकृत मान्यता प्राप्त केंद्र शासनाच्या किती नोकऱ्या तुम्ही भरलेल्या नाही आहेत? काय उत्तर दिलं मोदी सरकारनं? मोदी सरकारनं 2022 मध्ये संसदेमध्ये दिलेला उत्तर आहे 3,80,000 केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त नोकऱ्या आम्ही भरलेल्या नाही. आणि 2023 मध्ये जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणतात की हो, अजूनही 3,80,000 मान्यताप्राप्त नोकऱ्या आम्ही भरलेल्या नाहीत. लक्षात घ्या. या सगळ्या चौकटीतून, आता वेळ नाही आहे, या सगळ्या चौकटीतून बाहेर पडायचं असेल तर पहिलं कार्य हे करा की 2024 मध्ये यांना पाय उतारा केल्याशिवाय पर्याय नाही. नहीं तर इतना मीठा बोल गया वो, इतना मीठा बोल गया वो, बिस्तर मेरा चींटियों से भर गया. एवढं गोड बोलतील आणि जेव्हा तुम्ही पाहाल तर सगळ्या मुंग्या भोगलेल्या असतील तुम्हाला. हे नीट लक्षात घ्या. एवढे चतुर आहेत, एवढे खलनायक आहेत, एवढे हिरो आहेत की तुम्हाला पत्ता लागू देणार नाहीत की काय करणार आहेत ते. आणि जेव्हा जेव्हा या लोकांना सत्ता गेली तेव्हा तेव्हा यांनी लोकशाहीच्या विरोधात धर्मशाही उभी केलेली आहे. आणि ही धर्मशाही उभी करत असताना एकीकडे रस्त्यावर गरीब मुसलमानाला मारावं आणि नीट शहनाज हुसेनसारख्या माणसाला जावी करून घ्यावं, ही खेळ ही नीट आता ओळखली पाहिजे. एकीकडे दलितांचं खच्चीकरण करावं, पण दलितातील नेतेच नीट जावई बनवून किंवा केंद्र शासनामध्ये मोठे नेते बनवून उभं करणं, हेही खेळी आपण ओळखली पाहिजे. ईडीच्या धाडा पडत असताना मी मुळात डगमगलेलो नव्हतो. जे लोक गए ते मुळात भ्रष्टाचारी होते असं म्हणायला जागा आहे. कारण तुम्ही एवढं करप्शन केलं. अहो 15 दिवसापूर्वी म्हणायचं 70,000चं घाट आहे, म्हणजे गडबड आहे. 15 दिवसापूर्वी म्हणायचं. 15 दिवसापूर्वी केवढी मोठी गरिमा प्रधानमंत्र्याची, प्रधानमंत्री या देशाचा, आणि ते म्हणतात की मैंने जो बोला था 15 लाख का वो जुमला था. किती गंमत हो मतदाराची, अशी भयानक गंमत मतदाराची. तुमचे मत मागण्यासाठी तुम्हाला एवढं झोलाछाप म्हणून टाकायचं आणि तुम्ही ते ऐकताय. तुम्ही ते ऐकताय. अच्छे दिन यहाँ आएंगे म्हणून तुम्ही ऐकलात. आणि मग परवाच्या दिवशी मतदानाला जात असताना आजीबाईला विचारलं की आजीबाई कुणाला मतदान देशील? म्हणजे त्याला तर मुळीच देणार नाही, कारण 2014 पूर्वी मी 400-450ला सिलेंडर आणत होते, आता 1100ला आणते. मी यांना मुळीच देणार नाही. की अशिक्षित आजीबाई म्हणते. तर आपण जर सुशिक्षित आहोत मुसलमानांनो, अल्पसंख्याक लोकांनो, आसाममध्ये 128 मदरसे बंद करण्यात आले. ईसाईंची सभा झाली. मी तिथं वक्ता म्हणून गेलेलो असतो. अमित शेंडे म्हणून हे आहेत, त्यांचे पादरी आहेत. ते बोलले की मणिपूरमध्ये आमचे 267 चर्च जाळण्यात आले. 267 चर्च जाळण्यात आले. पोलिसांनी FIR दर्ज करून घेतलेला नाही. आमची सुनवाई नाही. स्टेट मशिनरी ज्या पद्धतीने हे वापरत आहेत त्याची झड तुम्हाला आणि मला सोसावी लागत आहे. आज भीती वाटते हो.
म्हणजे मी इथं भाषण केल्यानंतर जात असताना गाडीमध्ये इतर ठिकाणी कालपर्यंत मला भीती वाटत नव्हती, पण आज स्पष्टपणे सांगतो कुठंतरी मनात कचरतं, कुठंतरी एक सतत डोक्यामध्ये एक कुलकुल करत असतं. एवढा द्वेष वातावरणामध्ये पसरवला. किती पिक्चर्स आणलेत तुम्ही एका मागून आहे. आणि 1962 एक पिक्चर आलेलं होतं, त्याच्यात मोहम्मद रफीचा गाणं होता, देखो दीवानो तुम ये काम न करो राम का नाम. केवढी दूरदृष्टी होती त्या गायकाला. 1962 जेव्हा काही नव्हतं तेव्हा तो म्हणतो कि देखो दीवाने तुम ये काम न करो राम का नाम बदनाम न करो, चंद पैसों के लिए राम का इस्तेमाल न करो, ऐसी सियासत में बैठे हुए इंसानियत को बदनाम न करो. असं 62 तो बोलला होता. 2024 काय करायचं हे तुम्हाला मला ठरवावं लागेल. म्हणून राहिलेल्या 7 टप्प्यांमध्ये जिथं तुमचे नातेवाईक असतील, जिथं तुमचे मित्रमंडळी असतील, त्यांना एकच सांगा, आज लोकशाही वाचविण्याचा खरा मुद्दा आहे. बाद में हम निपट लेंगे सबसे, हम काँग्रेस को भी निपटेंगे. असं नव्हे की 2014 पूर्वी या देशामध्ये गरिबी नव्हती, असं नव्हे की 2014 पूर्वी या देशामध्ये धर्मांध लोकांना बेड्यास टाकून टाकलं जात होतं, असं नव्हे की 2014 पूर्वी सर्व ऑलबेल होतं. नाही, तोही भांडणाचा मुकाम होता. पण 2010 नंतर 14 नंतर 2024 पर्यंत जे एकदम मानगुटीवर आपला शैतान बसलेला आहे त्याला हटविण्याची आज गरज आहे. कारण झोप लागत नाही, बेचैनी असते, अस्वस्थ आहे पूर्ण समाज. समाजाला आपसातला विश्वास नाही, शेतकऱ्याला विश्वास नाही, ज्याला पाहिलं त्याला विश्वास नाही. अत्यंत मनोरुग्ण झाल्यासारखी अर्ध्या पॉप्युलेशनची गत झालेली आहे. अशा वेळेस आम्हाला राजनैतिक, सांस्कृतिक आणि लोकशाहीवादी स्वास्थ्य सांभाळण्यासाठी नीट मतदान करायचं आहे. ही प्रचारसभा नसली तरी नागरिक म्हणून राजकारणावर बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तरी नागरिक म्हणून आपण जिथं श्वास घेणार आहोत ती व्यवस्था आम्ही कशी निवडणार आहोत याचा निर्णय घेण्याचा तुम्हाला आणि मला अधिकार आहे. मित्रांनो, संकट खूप महत्त्वाचं आहे. हे जरी गेले तरी काल सर्वात मोठा अर्थतज्ञ काय बोलला माहिती आहे भारताचा, हे जरी गेले तरी नवीन येणाऱ्या सरकारला कितीही इमानदारीनं कार्य केलं तरी किमान 15 वर्ष कर्ज उतरवण्यासाठी लागतील. एवढे आंतरराष्ट्रीय कर्ज यांनी डोक्यावर बसवलेले आहेत. एवढा मोठा घपला यांनी करून ठेवलेला आहे. आणि परत तो बोलला की कदाचित 2 विमानं तयार आहेत. आता कशासाठी हे आपण नंतर बोलू. लक्षात घ्या. म्हणून नीट 24मध्ये आपल्या मतदानाचा तुम्ही वापर करा. मित्रांनो, सखोल पद्धतीनं अर्थशास्त्रीय, सामाजिक आणि इतर माध्यमातून जी मांडणी करायची आहे ती माझ्या पुस्तकांमध्ये आहे. मी माझ्यासोबत माझ्या पुस्तकांचा एक छोटासा लवाजमा घेऊन येत असतो. इथं माझी पुस्तकं ठेवलेली आहेत. 40 पुस्तकं आहेत माझी. पैकी 7 पुस्तकं अत्यंत महत्त्वाची आहेत. ती 950 रुपयाची आहेत, पण इथं 700 रुपयाला मी देत आहोत. मी जी काही मांडणी माझ्याकडे सुटलेली असेल ती तिथं उपलब्ध आहे. ते घेऊन तुम्ही माझ्या चळवळीला, या प्रबोधनाच्या चळवळीला आणि औरंगजेब बाबरची औलाद नाही 18 पगड जातींच्या या मुसलमानांना मदत करावी अशी तुम्हाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय फुले शाहू आंबेडकर, जय संविधान, जय भारत.